हे तुम्ही बघू शकता, हे पैसे जळालेले आहे. संपूर्ण कपाट जळून खाक झालेलं आहे. कपाटातल्या सगळ्या वस्तू जळालेल्या आहे. त्याच्यानंतर बाजूला हे घर आहे, हे यांचं छोटस घर आहे. हे घर सुद्धा, घरातलं पूर्ण छप्पर पडलेलं आहे. चुलवड गावातील ऊसतोड आदिवासी मजूर कुटुंबाचं घर जळून खाक. बिरसा फायटर्स कडून आर्थिक मदत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार व गट विकास यांना निवेदन. धडगाव तालुक्यातील चुलवड गावातील पिंट्या तडवी यांच्या घराला आग लागून घरासह संसार उपयोगी वस्तू आगीत खाक होऊन नुकसान झालं. घटनेचा पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्रानी व गट विकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. धडगाव तालुक्यातील चुलवड गावात बर्डीपाडा इथं दिनांक 1/3/2026 रोजी पिंट्या तडवी यांचं घर आगीनं राख झालं. त्यात घरकुल योजनेचे व पंढरपूरहून मंजुरी करून आणलेले 95,000 रुपये जळालेत. या पाड्यात पाण्याची सोय नसल्यामुळे पाण्याअभावी आग विझवता आली नाही. त्यामुळे संसार उपयोगी कोणतीच वस्तू वाचली नाही. आगीत घरासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. तरी धडगाव तालुक्यातील चुलवड गावातील विक्रम पिद्या तडवी यांच्या घराला आग लागून घरासह संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं. घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली. घटनास्थळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी, सचिव मुकेश पावरा, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, चंद्रकांत पावरा, शहादा तालुक्यातील सुरेश पवार, दिलीप मुसळदे, आकाश भेल, प्रकाशा गावाध्यक्ष एकनाथ भेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सौ रविता पिंट्या तडवी यांना रोख रक्कम देऊन आर्थिक मदतीला सुरुवात केली. या दुःखद प्रसंगी संपूर्ण बिरसा फायटर्स टीम या आदिवासी मजूर कुटुंबासोबत आहेत. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी व बिरसा फायटर्स संघटनेकडून सर्वतोपरी शक्य ती मदत आम्ही करू. समाजातील सर्व घटकांनी आदिवासी पीडित मजूर कुटुंबाला शक्य ती आर्थिक मदत स्वइच्छेने करावी असे जाहीर आवाहन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केलं. धडगाव तालुक्यातील चुलवड या गावातील बर्डीपाडा येथील पिंट्या तडवी या आदिवासी गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून घरासह घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. इथं आम्ही बिरसा फायटर टीमने या घटनास्थळी भेट दिलेली आहे. आपण इथं बघू शकता, हा जो कपाट पूर्णपणे जळालेला आहे. कपाटामध्ये जे पैसे ठेवलेले होते, यांनी मजुरी करून कमावलेले होते, घरकुल योजनेचे काही पैसे होते, असे एकूण 95,000 रुपये इथं जळून खाक झालेले आहे. हे तुम्ही बघू शकता, हे पैसे जळालेले आहे. संपूर्ण कपाट जळून खाक झालेले आहे. कपाटातल्या सगळ्या वस्तू जळालेल्या आहे. त्याच्यानंतर बाजूला हे घर आहे, हे यांचं छोटस घर आहे. हे घर सुद्धा, घरातलं पूर्ण छप्पर पडलेलं आहे. जे काही लाकडं आहे ते बी पूर्ण जळालेले आहे. कौलं पूर्ण जळालेले आहेत. त्याच्यानंतर घरामध्ये जे काही धान्य आहे, कपडे बघा, कपडे सुद्धा पूर्ण जळून खाक झालेले आहे. भांडी जळालेली आहे. एकंदरीत घरातल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू जळून खाक झालेल्या आहे. या गरीब कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे. ही मदत तात्काळ मिळायला पाहिजे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या या बिरसा फायटर या सामाजिक संघटनेतर्फे जी काही शक्य मदत होईल ती शक्य मदत आम्ही या गरीब कुटुंबाला देणार आहोत. या दुःखद प्रसंगी आम्ही बिरसा फायटर टीम संपूर्णपणे या कुटुंबासोबत आहोत. यांना आम्ही मदत मिळवून देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. आमा अभो तम कायना जहर मुक्त को सरकार आमा गरीब माय है आम परिस्थिति आमा केला के पंढरपूर गावात कमाई चावल्या मग वदा पैसा भी 60-50,000 होता. टोटा मिलता खाजा हांची 90,000 रुपया होता. सरकार निवेदन को के किन के पोना कार्रवाई को वेगो वेगो ए कोला आमा परिस्थिति होया एली के ये कपड़े नहीं कोई कमाई देता मग
एलन तेलन होत गए तामु भी निमुदो असिना को घटना गई है ते कम से कम सरकार अमानी जन ले उंगवा एक वाला मा आबर है पांजर वर्क दम है तो हमो पाय माय हुली सकते पाय दिखा दे पिला हमो गरीब मा है हमो सरपंच ना किना कोई तबता हमो की कोना पाय है जरा पंप हम बाजार नियोजन को होता काय मोटर मोटर टाकता के भी कोई पंता उली सकते हमो खाडे पाय लेता एक देख लेता हमो आखो उलाद गया गावला सारा देतो पण गावला बी की करणार बापडा को इता पे हमो पण डावला हमो को अगर मैं हमो की को किस की पण नियोजन हिला करू दबा ए आमा कॉलेज खाडे पाय लेता डगो थोडी लेता हमो जा जवळचे जवळ पंप आणतो तो आमा पाय जारी थोडं कोणा मारता मो पाय खाडे लेता तो अर्धे एक तास लागी जाय तर आम की को आदिवासी काय ते बी नियोजन लागू दबा ए आमा कोला या कहते भी सरकार नियोजन लागू दबा आमा ते कोता ते पोषा भी गवाई गो या कपट में होता किसको तो कितना बातें कटाया आग पे टाई या जा आखे धर्म हमें कोता ते है ओली है या ओली पालक वाले ता हम मुंडने पोतने तो ता दिहे दोन वाजताला पेटाय को आमु कोटा नि मुंडो तो साके होते साके ना काढा यामो दाणा होता दाणा ना काढा यामो पोरीने डोरीने होतो हे होते पण बाथे वाला हम अचानक आगलो ठीक गई हम जल से जल हम नानी आया ए आमा कोला तो ये क्या सरकार जल से जल मदद को मुझे निस्ते सापडे पड़ गया हम साके पे हूँ हम साके काय ना फांगो साके काय ना जल से जल मदद को मुझे सरकार ये आमा कोला विनंती है को पेटा गए हो साके पेटा गए है दाना पेटा गए है किन्ना रही हमें निजे राती पाई करे सरकार की भी मदद को है 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके, अक्कलकुवा, अक्राणी.